नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि मी रेणुका. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मिलिंद आपण बघूयात वृत्तमालिकेचा आजचा विषय काय आहे आणि विद्यार्थ्यांचे किती हाल होत आहेत आणि विद्यापीठांची देखील कशी कसोटी सुरू आहे. कारण पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत, पण त्याला एक आठवडा उलटून गेलाय आणि ऑनलाईन परीक्षेदरम्यानचा तांत्रिक घोळ काही केल्या संपत नाहीये. नियोजित वेळापत्रकाऐवजी भलताच पेपर दिला गेलाय अशी धक्कादायक बाबही समोर आली आहे. काही प्रश्नांचा डायग्राम गायब होता, त्याची तांत्रिक चूक अजूनही दुरुस्त होऊ शकलेली नाही. बीबीए अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचा चक्क पेपरच बदलला गेल्याचं पाहायला मिळालं. तिकडे अमरावतीमध्ये गेलं तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेला 20 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. विद्यापीठाच्या नियोजन शून्य कारभाराचा जो काही प्रकार आहे तो इतका भयानक आहे की रेणुका चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आणि आता 8 नोव्हेंबर पासून परीक्षा सुरू होणार असल्याचं पत्र नुकतंच विद्यापीठ परीक्षा नियंत्रकांनी काढलंय. पण अमरावती, यवतमाळ, वाशिम, लढाणा, या सगळ्याच भागामध्ये एकूण 1,08,000 विद्यार्थी परीक्षा देणार होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा देखील पुन्हा लांबणीवर पडल्यात. 21 तारखेपासून म्हणजे कालपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 26 तारखेपासून सुरू होतील. अनिश्चित पाऊस, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी या सगळ्यामुळे या परीक्षा लांबणीवर टाकल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलंय. 27 ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षांचं नव्यानं वेळापत्रक जाहीर होईल. आणि त्यात बघूयात तमिलीन पुण्यातला प्रकार. पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे ऑनलाईन तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. म्हणजे किती तक्रारी याव्यात रेणुका, तर आकडा बघून सुद्धा तुम्ही तोंडात बोटं नाही घालणार, तुमचा हात वर जाईल. कारण 13,500 तक्रारी आल्या ऑनलाईन. पुणे विद्यापीठात 13,500 तक्रारी. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विद्यापीठाकडून त्रिसदस्यीय आता समिती गठीत करण्यात आली आहे. पण समिती गठीत करण्याची एक वेगळीच परंपरा कदाचित महाराष्ट्रात आणि प्रशासनात निर्माण होऊ पाहते. आता आधी परीक्षा घ्यायच्या का 13,500 तक्रारींचा निपटारा करायचा, हाच मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून जिथे ऑप्शनल आहेत तिथे वेगवेगळ्या आकृत्यांचे जिथे पर्याय दिले जातात त्या आकृत्या तिथे नाहीच आहेत, अशा देखील तक्रारी आहेत. वेगळ्याच विषयाचा पेपर येतोय आणि आधीच ऑनलाईन परीक्षांचा ताण, त्याच्यात अभ्यास पूर्ण करायचा आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षेला अपियर होता त्याच्यानंतर कळतंय की परीक्षा देऊच शकत नाहीत कारण तिथेही अडचणी आहेत. म्हणजे पुन्हा परीक्षेची वेगळी तारीख आणि पुन्हा नव्यानं करावा लागलेला अभ्यासही, असं हे सगळं त्रांगडं विद्यार्थ्यांना सहन करावं लागतं. खरं तर काही काळापूर्वी विद्यापीठानं ज्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या त्या यशस्वी झाल्या होत्या, व्यवस्थित झाल्या होत्या. मात्र या दुसऱ्या टप्प्यातल्या परीक्षांचा काय घोळ झालाय कळत नाहीये. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, पहिल्या टप्प्यातल्या परीक्षा चांगल्या झाल्या, दुसऱ्या टप्प्यात काय झालं सर्व्हरमध्ये, इतका घोळ? मिलिंद, तू तक्रारीचा आकडा सांगितला त्याच्यावरूनच काय घोळ आहे हे सहज स्पष्ट होते. 13,500 ऑनलाईन तक्रारी येणे परीक्षेबाबत. मग याच्यावरनं ज्या एजन्सीला काम दिलंय त्या एजन्सीकडून निश्चितच गंभीर अशा त्रुटी राहिलेल्या आहेत. त्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये चुका राहिलेल्या आहेत. म्हणजे काहींचे डायग्रामच डिस्प्ले होत नाही, लॉग इन सर्व्हरचं प्रॉब्लेम येतोय, लॉग इन होत नाही, काही पेपरच वेगळा दिला जातोय. नियोजित वेळापत्रकात पेपर वेगळा आहे आणि पोरं त्याचा अभ्यास करून बसतात आणि भलताच पेपर डिस्प्ले होतो. अशा अनेक तक्रारी आहेत. म्हणूनच विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं समोरी. विद्यापीठही आपल्या परीने प्रयत्न करते. त्यांचा दावा आहे की ह्या ज्यांच्या प्रॉब्लेम्स आले त्यांचे आम्ही परत फेरपरीक्षा घेऊ. पण अशा किती वेळा फेरपरीक्षा घ्यायच्या, हाही मुद्दा आहे ना. कारण एक तर तुला माहिती, कोरोनामुळे किती दिवस आता जवळपास ज्या परीक्षा मे एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या आज ऑक्टोबर उजाडले आणि मुळात डिस्क्रिप्टिव्ह व्हायला पाहिजे होत्या, ज्याच्या अर्थाने खऱ्या अर्थाने लास्ट इयरचं अनालिसिस मूल्यमापन होतं ज्याला आपण म्हणतो शैक्षणिक. चंद्रकांत, तुझ्याबरोबर काही विद्यार्थी दिसत आहेत, त्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, काय तक्रारी आल्या त्यांना आणि प्रशासन काय स्पष्टीकरण देत आहे? घेऊन जाणार आहे आता. हां, आता आपण हे विद्यार्थी संघ आपल्यासोबत संध्या सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, तू परवा आंदोलन केलं, काय परिस्थिती आहे नेमकी? कोरोनाचं संकट चालू होतं. आमच्या सगळ्या विद्यार्थी संघटनेची मागणी होती यूजीसीकडे, विद्यापीठाकडे की शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेऊ नका. तरी देखील जाणून बुजून म्हणलं तरी चालेल की विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर ही वेळ आणली गेली. आता ऑनलाईन परीक्षा चालू असताना आम्ही परवा जे आंदोलन केलं तिथे आम्ही सांगितलं गेलं, जेव्हा मॉक टेस्ट होती, मॉक टेस्टमध्ये लॉग इन पासवर्ड जो दिला होता तो लॉग इन होत नव्हता. त्याचबरोबर 12 तारखेपासून परीक्षा चालू झाल्या तेव्हा आपल्याला असं दिसतं की अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. जर विद्यापीठाला माहिती होतं की तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत आणि
यावर त्यांनी काहीतरी पर्याय काढणं गरजेचं होतं. आजही तो पर्याय काढला गेलेला नाहीये. आंदोलन करून 3 दिवस झाले तरी देखील काल आपण पाहिलं तर महाराष्ट्रभरातून अनेक विद्यार्थ्यांचं असं मत आहे की वेबसाईट सर्व्हर डाऊन आहे, वेबसाईट ओपन होत नाही. लिंक एजन्सीला दिले व्हीबॉक्स एजन्सी जी आहे त्यांनी टेंडर दिलेलं आहे आणि ती लिंक ओपन होत नाही असं त्यांचं मत आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो की अनेक विद्यार्थ्यांना असा अनुभव येतो की परीक्षा एका आपण त्या विषयाची विद्यार्थ्यांकडे जाऊया. संध्या, मला सांग, तू स्वतः परीक्षार्थी आहेस, काय अनुभवलं तुला? मी BCA लास्ट इयरला आहे. आमच्या परीक्षेच्या वेळेस अर्धवट प्रश्न आले आमच्या समोर. जसे डायग्राम रिलेटेड प्रश्न होते तर डायग्रामच डिस्प्ले होत नव्हता आणि फक्त ऑप्शन होते. मला स्वतःला देखील आताच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे घरी इंटरनेटचा प्रॉब्लेम होता. नंतर मी मोबाईल डेटावरनं कनेक्ट केलं, पण त्याच्यानंतर पण मला टाईम हा पुरला नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम झाले. विद्यापीठाकडे तक्रार केली तू याची? हो, केली आम्ही की आम्हाला इंटरनेट इश्यू आहे म्हणून. आता माहीत नाही. विद्यापीठाने काय सांगितलं? गुगल फॉर्म फक्त सबमिट करून घेतले आमच्याकडून. मी पाहिलं सगळं फक्त गुगल फॉर्म सबमिट करून घेतले जातात, ज्याला आपण आकडा सांगितला ना मग 13,500, हे त्यापैकीच असा आलेला आहे. आता आपल्यासोबत आणखीन एक परीक्षार्थी, त्याला नेमका काय प्रॉब्लेम आलाय मला सांग. तुला काय प्रॉब्लेम आलाय? तू कुठल्या वर्ष? जर्मनचा पेपर होता, तर जर्मनच्या पेपरमध्ये फ्रेंचचे क्वेश्चन चालते. तर अख्खे जर्मनचे क्वेश्चन्सच्या ऐवजी फ्रेंचचे क्वेश्चन चालते. त्यामुळे आम्ही अडचण आली आम्हाला पेपर द्यायला. मग तू विद्यापीठाकडे तू काय फॉलोअप घेतलाय संदर्भात? मी विद्यापीठाला म्हणजे जेवढे पण क्वेश्चन्स होते त्याचे फोटो काढून मी त्यांना मेल केलेला आहे. परत मी विशाल भाऊंनाही त्याचे फोटो विद्यापीठाकडून काही उत्तर आलं नाही आलेलं अजून काही उत्तर. त्यांनी अजून टाइम टेबल पेपर कधी घेणार ते पण नाही सांगितलं. त्यांनी त्या दिवशी एवढं सांगितलेलं ते की ते परत रिअसाइन करतील, पण त्यांनी रिअसाइन नाही केलेलं पेपर. त्यांनी फक्त फ्रेंचचा पेपर रिअसाइन करून त्यांचे क्वेश्चन्स दिले, पण आमचे जर्मनचं अजून काही केलेलं नाही त्यांनी. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे घोळ सुरू आहेत. आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी पदाधिकारी, मला सांग काय काय आणखीन प्रॉब्लेम्स येतात तुझ्याकडे? माझ्याकडं 12 तारखेला जसा पहिला पेपर चालू झाला त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे फोन यायला चालू झाले. दुपारनंतर 9 ते 10 पेपरची वेळ होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे फोन यायला चालू झाले की मेल आम्हाला सर्वप्रथम उशिरा आले. त्यांना मेल वेगळ्या नावाने पाठवलेले, SSPUच्या नावाने मेल पाठवले नाही. तक्रारी ज्या विद्यार्थ्यांना करायच्या त्याची हेल्पलाईन आहे, ती हेल्पलाईनला कोणी प्रतिसाद देत नाही. मेल करायला सांगतात, मेलवर पण काय प्रतिसाद उत्तर वेळेवर मिळत नाही. विद्यार्थ्यांना ज्या अडचणी आत्ता जसं ताईंनी सांगितलं की बाबा ज्या कंपनीला व्हीबॉक्स एजन्सीला काम दिलंय त्यांच्या ह्याच्यामध्ये काही म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी काय एक्सपिरियन्स कुठलाच अनुभव त्यांना कामाचा नाही आहे. आणि वारंवार 12 तारीख ते आज 22 तारीख आहे. काल पण परवा दिवशी आम्ही आंदोलन ज्या प्रकारे केलं त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस रात्री 11-11, 10-10 वाजता पेपर द्यावे लागतात. चंद्रकांत, पूर्णपणे व्हीबॉक्स कंपनी आणि SSPUचा मंगळ कारभार आहे. हां, चंद्रकांत, म्हणजे विद्यार्थी ज्या पद्धतीने यादी करतायत ना, मला असं वाटतं की एक फुलस्केप भरून जाईल सहजपणे. एवढ्या प्रश्नांची यादी आहे. तू राहच आपल्यासोबत, कारण आपल्याला पुणे विद्यापीठाचं कदाचित पोस्टमॉर्टम करावं लागेल जर का एवढे गोंधळ पुणे विद्यापीठात होत असतील तर. संजय शेंडे आपल्यासोबत आहेत अमरावतीहून. संजय, काय अडचणी आल्यात? विद्यार्थ्यांच्या चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलली. मिलिंदजी, निश्चितच खरं तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संत गाडगेबाबांच्या नावाने विद्यापीठाचं नाव आहे. मात्र अमरावती विद्यापीठात यावर्षी जो भोंगळ कारभार सुरू झालेला आहे तो अतिशय खरं तर विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरलेला आहे आणि विद्यार्थ्यांना संताप आणणार ठरलेला आहे. कारण अमरावती विद्यापीठाच्या एकदा नव्हे तर तब्बल तिसऱ्यांदा ह्या परीक्षा ज्या पोस्टपोन झालेल्या आहे आणि आता चौथ्यांदा एक्झाम होणार आहे. मात्र परीक्षा विभागाचं किंवा अमरावती विद्यापीठाचं नियोजन नसल्यामुळं विद्यार्थ्यांना हा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, अमरावती विद्यापीठाचे सिनियर सदस्य आहेत. आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेणार आहोत. मला सांगा, एक विद्यार्थी म्हणून तू काय सांगशील? मला असं वाटतं की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची जी अंतिम वर्षाची परीक्षा आहे याच्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे पूर्णपणे तोंडघाशी पडलेलं आहे आणि नापास झालेलं आहे. ज्यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांची टेक्निकल विषयावर परीक्षा घेतात त्यावेळी आम्ही ज्यावेळी नापास होतो, अशीच जी परीक्षा ज्यावेळी विद्यापीठाची झाली आहे त्यामध्ये ते नापास झाले आणि ही बाब खूप दुर्दैवी आहे. आणि विद्यापीठाने जे हेल्पलाईन नंबर जारी केले होते, जे जाहीर केले होते, ते कुठेतरी हेल्पलेस दिसून आपल्याला येत आहे, हेल्पलेस झालेले दिसून येत आहे. आणि जे आपल्या बाजूचं जे गोंडवाना विद्यापीठ आहे त्याचा नॅग्रेड जरी आपल्यापेक्षा कमी असला तरी त्यांनी त्यांच्या तांत्रिक अडचणी त्वरित विद्यापीठाचे जे हे आहे परीक्षा जरा ढिसा ठरलेली आहे. सिनियर सदस्य आपल्यासोबत. सर, तुम्ही काय सांगाल नेमकं?
खरं तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हे अतिशय अनुभवहीन असणारी कंपनी असल्यामुळंच हा संपूर्णपणे गोंधळ निर्माण झालेला आहे आणि संपूर्णपणे एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्या कंपनीवर संपूर्णपणे आणि 100% डिपेंड राहिल्यामुळं हा सगळा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. 3 वेळेस ही एक्झाम आपल्याला पोस्टपोन करायला लागली, समोर ढकला लागलेली आहे आणि याच्यामध्ये खरं तर आज विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य आणि हे सगळं हा वर्ग याच्यामध्ये होरपळून निघालेला आहे. अतिशय मानसिक स्थिती विद्यार्थ्यांची याच्यामध्ये खालावलेली आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि त्याचप्रमाणे या विद्यापीठाने जी प्रश्नपत्रिका असते ती व्हॉट्सअपवर पाठवावं अशा प्रकारचं एक पत्र काढल्यामुळं याच्यामध्ये विद्यापीठाने कायद्याचा भंगसुद्धा केलेला आहे. मला या ठिकाणी असं वाटतं सगळ्यामध्ये हे की सगळ्या पदाधिकारी असतील किंवा विद्यार्थी असतील ते म्हणतात की प्रशासन म्हणजे विद्यापीठाचे जे अधिकारी आहेत तेच नापास आहेत असं विद्यार्थी म्हणतात. विद्यापीठाचं काय म्हणणं आहे, इतके वेळा परीक्षा का पुढे ढकलावी लागते? कारण यापुढे प्रश्न आहे की एकदा परीक्षा होणार कधी आणि त्याच्यानंतर निकाल, ही पण एक मोठी परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे. निश्चितच खरं तर अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाच्या परीक्षेतच पूर्णतः नापास झाल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे. काही विद्यार्थी चळवळीतले काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं, विद्यापीठाचा का ढिसाळ कारभार झाला? खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशानंतर जे परीक्षा घेण्याचं सत्र अमरावती विद्यापीठानं चालवलेलं होतं, नियोजन शून्य आणि ढिसाळ पद्धतीनं परीक्षा घेण्याचं काम जे विद्यापीठानं केलं होतं. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की राज्य सरकारनं ह्यात सुमोटो घेऊन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूवर कारवाई करणं आवश्यक आहे. आणि जी कंपनी प्रोमार्क नावाची जी कंपनी आहे, ज्या कंपनीला आधीच प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्रुट्या असल्याचं वारंवार सांगण्यात आलं होतं, अशा कंपनीला हेतुपुरस्सरपणे कंत्राट देणे ही विद्यापीठाची चूक आहे. आणि विद्यापीठाचं काम जे आहे ते परीक्षा घेण्याचं काम जे विद्यापीठाचं होतं ते दुसऱ्यांवर डिपेंड राहून जर विद्यापीठ करत असेल तर विद्यापीठाचं काम कोणतं, हा आज प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. निश्चितच विद्यापीठाचं थेट पुन्हा एकदा जाणार आहोत. चंद्रकांत आता आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, अमरावतीच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच. त्यांनी असं म्हणतंय की विद्यापीठावरच आता कारवाई करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, कारण सावळा गोंधळ आहे. परीक्षेचा ताण, अभ्यासाचा ताण, पुन्हा ऑनलाईन गेल्यानंतर आपण लॉग इन होणार की नाही आणि त्याच्यानंतर येणाऱ्या आकृत्या वेगळ्या, जर्मनच्या ऐवजी फ्रेंचचा पेपर, या सगळ्यामधून मार्ग कसा काढायचा? आणि खरंच तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं का की आता विद्यापीठावरच कारवाईची गरज आहे? निश्चितच रेणुका, आपल्याला माहिती आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि हे जे पुणे विद्यापीठ आहे हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यात अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे पुणे विद्यापीठ आहे. सावित्रीबाई फुले त्याचं नामांतर पण झालेलं आहे, नामविस्तार झालेला आहे. त्याच विद्यापीठात जर हे असे ऑनलाईन गोंधळ होत असतील तर बाकीच्या विद्यापीठाचा आपण विचार न केलेला बरं. आम्ही या सगळ्या संदर्भात विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक काकडे सर यांच्याशी सकाळीच मी बोललो. तेव्हा आम्ही तक्रारींचा निपटारा करतोय. म्हणजे त्यांनी शब्द का वापरला, निपटारा. बरोबर आहे, कारण 13,500 गुगल मार्फत अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेत विद्यापीठाला. एवढे अर्ज निपटारे कर. म्हणजे याचाच अर्थ ज्या एजन्सीला काम दिलं गेलं विबॉक्सला, तिने हे ऑनलाईन सगळं भरताना तिला अनुभव आहे की नाही या सगळ्या गोष्टींची क्रॉस चेक झालं पाहिजे, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण 2.5 लाख मुलं विद्यार्थी परीक्षा देतात. सोलापूर, पुणे, नाशिक आणि नगर हे 3च जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अंडर येतात. जवळपास 3300 विषयांचे हे पेपर्स होतात. आज 1 आठवडा होऊन गेलाय. 12-13 तारखेला परीक्षा सुरू झाली. आज 22 तारीख आहे. 10 दिवस झालेत तरी हा गोळ मिटत नाही. अजून 26 तारखेपर्यंत ही सगळी परीक्षा चालणार आहे. हे आणखी किती दिवस, आणखी मुलांना किती मनस्ताप करायचं? बरं, विद्यापीठाला तक्रार केली का नाही आपण परत परीक्षा घेऊ, मुलांनी किती वेळा परत परीक्षा घ्यायची, या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या. संध्या मला सांग, अजून किती वेळा मुलं परीक्षा देणार आहे सगळं? आता विद्यापीठाने आम्हाला, कुलगुरूंनी आम्हाला असं सांगितलं की 5 तारखेपर्यंत प्रत्येक विद्यार्थीची परीक्षा घेतली जाणार आहे. एकही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार नाही असं असतं. आता 5 तारखेला आता आम्हाला समजतं की 5 तारखेला हे निकाल लावणार आहेत म्हणल्यानंतर अजून 2 दिवस परीक्षा चालू आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणं गरजेचं आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची सगळ्या परीक्षा घेतली जाईल असं आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे. तुझी काय अपेक्षा आहे विद्यार्थी? ह्यांनी पेपरमध्ये जे टायमिंगचा प्रॉब्लेम झाला आहे, लॉग इनचा प्रॉब्लेम झाला आहे, तर ह्या सगळ्या गडबडीमध्ये पोरं डिस्टर्ब झाली आहेत की नक्की निकाल पास होईल काय होईल, यामुळे पोरं घाबरलेली आहे. तर ह्यांनी सगळ्याचे नीट विचार करून निकाल व्यवस्थित पद्धतीने लावावे. तुझी काय अपेक्षा आहे? ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आता जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांना जे करेक्ट आन्सर द्यायचं आहे तो पण ऑप्शन चुकीचा ह्यांनी टाकलेला आहे. जसं की उदाहरण दिलं तर
इयरचे आकडे 4 अंकी असतात, यांनी 5 अंकी ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. गोंधळ सुरू आहे. हो. सगळं ऑनलाईन फीडिंग करताना सगळा गोंधळ सुरू आहे. मला सांग, तुला काय अनुभव आहे? ज्या प्रकारचा एक्झाम चालू आहे की जेणेकरून ऑप्शन दिसत नाहीयेत, काही टाइम भेटत नाही, कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहेत की गणित सॉल्व्ह होत आहेत नाही पटपट. त्याच्यामध्ये एक तर प्रत्येक क्वेश्चनला 1 मिनिट भेटतोय. 1 मिनिटामध्ये गणित सॉल्व्ह करून कसं काय उत्तर द्यायचे, कसं काय ऑप्शन सर्च करायचं, म्हणजे हा प्रॉब्लेम होतोय खूप. म्हणजे रेणुका, खरं तर ह्या मुलांना सराव हवा. या ऑनलाईन परीक्षा पहिल्यांदाच होते म्हणून मॉक घेतले होते 7 ते 9 तारखेला, पण त्याच वेळेस सगळे सर्व्हर हँग झाले होते विद्यापीठाचे. त्याच्यामुळे मुलांना नेमके पुढे काय प्रॉब्लेम्स येणार आहेत हे लक्षात आलं नाही. आता ज्यावेळेस थेट परीक्षा सुरू झाली हे सगळे प्रॉब्लेम समोर आले. याचा अर्थ विद्यापीठाची तयारी निश्चितच कुठेतरी कमी पडलेली यातनं दिसतंय. त्याशिवाय 13,500 ऑनलाईन तक्रारी येणारच नाहीत. रेणुका, चंद्रकांत, या सगळ्यामध्ये ऑनलाईनच्या घोळात विद्यार्थ्यांचा निकाल लागायची वेळ आलेली आहे. आता एवढं पुणे विद्यापीठाच्या संबंधित यंत्रणेने लक्षात घेतलं पाहिजे. रेणुका, खरं आहे. संजयकडे आपण जाणार आहोत, कारण टेक्निकल ग्लिच नेमका आहे कुठे, सर्व्हर डाऊन का होत आहे आणि परीक्षा पुन्हा का घ्याव्या लागतात. संजय, अमरावतीच्या विद्यापीठाचं काय म्हणणं आहे? तांत्रिक अडचण येते कुठे? संबंधित कंपनीवर कारवाईची देखील मागणी होतीये का? कारण कुलगुरूंच्या विरोधात तक्रार दाखल करा असं आत्ताच विद्यार्थी म्हणाले. रेणुका, खरं तर ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण ज्या कंपनीने नागपूरच्या विद्यापीठाचा कंत्राट घेतला होता त्या विद्यापीठात ही कंपनी जी आहे ती कंपनी व्यवस्थित काम करू शकली नाही. असं असताना सुद्धा कुलगुरूंनी अमरावतीच्या विद्यापीठाचा कंत्राट परत त्याच कंपनीला दिला आणि त्यामुळं हा नियोजन जे आहे ते नियोजन कंपनी करू शकलेली नाही. हा ढिसाळपणा झाला आणि अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत 5 जिल्हे येतात: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम. आणि 5ही जिल्ह्यातील विद्यार्थी, खरं तर काही विद्यार्थी या ठिकाणी राहतात, अमरावतीत ते रूम करून राहतात, ते या ठिकाणी परीक्षेला आले. मात्र ऐनवेळी विद्यापीठाने पेपर रद्द केल्यामुळं विद्यार्थ्यांचं 3 वेळा येणं जाणं जे आहे ते खरं तर म्हणजे वाया गेलेलं आहे. विद्यार्थी अतिशय त्रस्त झालेले आहेत. काही विद्यार्थी माझ्यासोबत आहे. मला सांग, तुला नेमका काय मनस्ताप झाला यामुळं? सर, मनस्ताप म्हणजे असं की पहिली गोष्ट तर म्हणजे विद्यार्थी जेव्हा 50,000 विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी एवढी फीस घेत आहे, त्याच्यानंतरही त्यांनी एक प्रॉपर ॲप त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे असं मला वाटते, पण त्यांनी ते केलं नाही. विद्यार्थ्यांना एवढं मनस्ताप होत आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा पेपर 1 वाजता होता त्याचा पेपर लॉग इन 4 वाजता होते. विद्यार्थी टेन्शनमध्ये येते की बा माझा पेपर लॉग इन का नाही होतं, त्याला भीती वाटते, तो इकडे तिकडे फोन करते, तरी पण पेपर लॉग इन 4 वाजता होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा विद्यार्थी सबमिट करायला जाते तर त्याचा पेपर 2 ते 3 तास नंतर सबमिट होते. त्यात म्हणजे विद्यार्थीला किती मनस्ताप होत आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी जेव्हा एवढी फीस घेत आहे तर एक प्रॉपर ॲप त्यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे विद्यार्थ्यांना असं मला वाटते. विद्यार्थ्यांच्या निश्चितच कुठेतरी तांत्रिकच्या अडचणी या विद्यापीठ दूर करू शकलेलं नाही आहे. तुम्ही काय सांगाल नेमकं विद्यापीठासंदर्भात? माझा एक प्रश्न आहे की अमरावती विद्यापीठ हे प्रोमाक कंपनीच्या संचालकाचा इतका लाड का बरं करत आहे? आज लाखो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भविष्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की अमरावती विद्यापीठचे कुलगुरू यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि संबंधित प्रोमाक कंपनीचे जे संचालक आहे त्यांच्यावर सुद्धा यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण 2-3 वेळा या ठिकाणी परीक्षा अमरावती विद्यापीठाच्या वतीने रद्द करण्यात आली आहे. निश्चितच अमरावती विद्यापीठाच्या वतीनं 2-3दा परीक्षा रद्द करण्यात आलेला आहे. सर, तुम्ही नेमकं काय सांगाल? विद्यापीठाचा हा असणारा तांत्रिक घोड याला खरं म्हणजे जबाबदार कंपनीकडे जरी देत असलं तरी विद्यापीठाने त्यांचे निकष तपासले का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सातत्याने विद्यापीठ जर हे परीक्षा पोस्टपोन करत असेल तर या नियोजन शून्यतेचा अभाव या कुलगुरूंचा आणि जो परीक्षा नियंत्रक असेल त्यांचा असल्याचं जाणवते आहे. म्हणून यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण परीक्षा जेव्हा चालू असतात त्यावेळेस कोणीही काही प्रॉब्लेम आल्यानंतर कुलगुरूचा फोन चालू राहते आणि तो व्हॉट्सअप नंबर जे दिलेले आहेत ते सुद्धा सर्व बंद आहेत. म्हणजे यावरनं आपल्याला किती संवेदनशील आहेत यावरनं हे दिसून येते. निश्चितच अमरावती विद्यापीठाचा ढिसाळ कारभाराबद्दल आता विद्यार्थी आणि जे काही विद्यार्थी नेते असतील ते संतप्त झालेले आहेत आणि विद्यापीठाच्या कुलगुरूवरच कारवाई करावी अशी थेट मागणी आता होत आहे. मिलिंद, अगदीच धन्यवाद संजय आणि धन्यवाद चंद्रकांत. देखील आपण बघतोय विद्यार्थ्यांचा काय आक्रोश आहे, कारण अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यातले तब्बल 1,08,000 विद्यार्थी परीक्षा देणार होते. पण मिलिंद, तारीख पे तारीखच सुरू आहे. मला वाटतं विद्यापीठाच्या कुलगुरूंना आणि प्रशासनाला आठवण करून दिली पाहिजे की गाडगेबाबांनी हातामध्ये झाडू आणि खराटा घेऊन सगळं साफ केलं. लोकांना आंदोलनं करून वेळ आणून देऊ नका हातात झाडू आणि खराटा घेऊन साफ करण्याची. अगदी खरं. आणि हाच आक्रोश नेमका काय आहे विद्यार्थ्यांचा आणि प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराला नेमका जबाबदार कोण आहे विद्यापीठाच्या, या संदर्भातल्या तक्रारी काय आहेत, त्यांचा आक्रोश काय, हाच हे मांडण्याचा या वृत्तमालिकेतून प्रयत्न आहे. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.
आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातमी बघणार आहोत आपण. पुणे विद्यापीठाच्या आणखीन नेमका काय घोळ सुरू आहे हे सांगणारी, कारण ऑनलाईन परीक्षा सुरू होऊन आठवडा उलटून गेलाय तरीही ऑनलाईन परीक्षेदरम्यानचा तांत्रिक घोळ काही केल्यास संपताना दिसत नाहीये. लॉग इनचा घोळ मिटतो ना मिटतो, तोच चक्क नियोजित वेळापत्रकाच्या ऐवजी भलताच पेपर दिला गेला अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे. काही प्रश्नांच्या डायग्राम म्हणजे अर्थात ज्या आकृती असतात पर्याय निवडण्यासाठी, त्या गायब होण्याची तांत्रिक चूक अजूनही दुरुस्त होऊ शकलेली नाही. बीबीए अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचा चक्क पेपरच बदललाय असंही कळतंय आणि त्यांना आज मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमच्या पेपरऐवजी चक्क ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर देण्यात आलाय. म्हणजे आपण विचार करू शकता की अभ्यास एका विषयाचा, परीक्षा वेगळ्या विषयाची. अभियांत्रिकी शाखेच्या पीटीडी या पेपरसाठी पहिल्या 4 युनिटचे प्रश्न सोडून गेल्या 2 युनिटचे प्रश्न पुन्हा विचारण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या सगळ्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मेकॅनिकल लास्ट इयरला आत्ता शिक्षण चालू आहे माझं. तर मी व्हिडिओ याच्यासाठी काढत आहे की आमचा कालचा जो पेपर होता PTD, तर त्यामध्ये क्वेश्चन्स जे विचारले होते ते आउट ऑफ सिलेबस विचारले होते. आमचा सिलेबस होता 1 ते 4 युनिट्सचा, परंतु क्वेश्चन्स जे विचारले गेले ते पूर्णपणे 5 आणि 6 युनिटवर. ॲक्च्युली 80 ते 90% प्रश्न 5 आणि 6 युनिटवर होते. रेणुका, हा सगळा घोळ काही पुणे विद्यापीठ किंवा अमरावती विद्यापीठापुरता नाहीये. तर आपण सोलापुरातही घोळ झाल्याचं बघितलं, मुंबईत घोळ झाला, केवढं तरी आंदोलन करायला लागलं. पण हे फक्त महाराष्ट्राच्या काही भागात नाही, तर सर्वदूर घोळ आहेत. आणखीन एक उदाहरण बघूयात, कारण कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेतली जाते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी तारीख पे तारीखच सुरू आहे. गडचिरोलीमध्ये जाऊयात, कारण गोंडवाना विद्यापीठानं यात बाजी मारली आहे. पदवी, पदव्युत्तर आणि अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा 8 दिवसांमध्ये आटोपून 2 दिवसात 90 अभ्यासक्रमांचा अंतिम निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी जाहीर केले. इतक्या कमी कालावधीत ऑनलाईन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणारं गोंडवाना विद्यापीठ राज्यातलं बहुतेक पहिलंच विद्यापीठ ठरलेलं आहे. आम्ही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ह्या भागाचा विचार करता अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सक्सेस होतील की नाही याबाबत विद्यापीठाच्या प्रशासनामध्ये साशंकता आम्हालाच होती. पण सांगताना अतिशय आनंद होतो की विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील प्राचार्य असतील, शिक्षक असतील, स्वतः विद्यार्थी असतील, पालक असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी परीक्षेमध्ये सहभाग घेतला आणि अप्रॉक्सिमेटली म्हणजे ॲव्हरेज 96 ते 97% उपस्थिती या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दर्शवलेली आहे. त्यामुळे खरंच या विद्यापीठाचं कौतुक केलं पाहिजे असंच वाटतं मला. आणि असं आहे ना की पुणे विद्यापीठानं आणि बाकीच्या विद्यापीठांनी यांच्याकडनं जरा धडे गिरवले पाहिजे, परीक्षा कशी घ्यायची त्याचे. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच आणखीन या सगळ्या म्हणजे गोंडवाना विद्यापीठाचा तर आदर्श सगळ्यांनी समोर ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून काय शिकणं गरजेचं आहे याविषयी तिथल्या म्हणजे या त्यांच्या प्रोजेक्टविषयी इतर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं यासाठी आपण जाणार आहोत ब्रेक नंतर. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आणि संजय शेंडे आपल्यासोबत आहेत पुणे आणि अमरावतीहून. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपण थेट जाणार आहोत. आमचे 2 प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, चंद्रकांत फुंदे आणि संजय शेंडे आता आपल्यासोबत आहेत आणि आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जाणार आहोत. चंद्रकांत, काही वेळापूर्वी आपण गोंडवाना विद्यापीठानं कसा वस्तुपाठ घालून दिला हे आपण बघितलं. खऱ्या अर्थानं पुणे असेल किंवा अमरावती असेल, इथे हेच किती गिरवण्याची गरज आहे असं वाटत नाही? निदान यांच्याकडून थोडं शिकलं पाहिजे. चंद्रकांत, आवाज येतोय? हां रेणुका, कसं आहे, विद्यापीठांनी त्यांच्याकडून बोध तर घेतलाच पाहिजे, पण आपण थोडं तुलनात्मक विचार केला पाहिजे. त्या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या छोटी आहे, तिथलं व्याप्ती एरिया ज्याला आपण म्हणतो क्षेत्र ते कमी आहे. त्या तुलनेत पुणे विद्यापीठ असेल किंवा अमरावती असेल, कोल्हापूर असेल, यांची व्याप्ती आणि परिक्षेत्र खूप मोठं आहे. तरी पण यांची हे जे बाकीचे विद्यापीठं आहेत यांचं एकूण ॲडव्हान्सनेस आणि गडचिरोली याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे याचा कुठेतरी विचार झालाच पाहिजे होता. हा सगळा गोंधळ का झाला, कशामुळे झाला, आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारूया. मला सांग, हे सगळे ऑनलाईन गोंधळ होणार होते, तसे सूचना तुम्ही तक्रारी करत होता परीक्षाच घेऊ नका, पण आता याच्यात ठीक आहे, झालं ते झालं. आता
याच्या पुढं काय? ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्याच नाहीत किंवा जे विद्यार्थी या सगळ्या अडचणींमुळे पेपर देऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न उद्भवतो. या सगळ्या गोंधळामुळे गेल्या 10 दिवस जो गोंधळ चाललेला आहे, ह्या गोंधळामुळे विद्यार्थी जे आहेत ते त्यांचं मानसिक खच्चीकरण विद्यापीठाने वारंवार केलेलं आहे. आमचा विद्यापीठासमोर किंवा कुलगुरूंसमोर हाच प्रश्न आहे की ह्या तांत्रिक अडचणी होत असताना सुद्धा आणि आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण जाणून बुजून विद्यार्थ्यांवर का आणखी हा प्रकार लादण्याचा प्रयत्न करत आहात? विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आपण कशा प्रकारे देणार आहात? आपल्यासोबत आणखीन काय, मला सांग काय काय तक्रारी येतात साधारण? आता एक्झामचा टायमिंग दिलेला आहे 4 वाजताचा, पण ते पेपर लॉग इन करण्यासाठी मेल येतो रात्री 12:30 पावणे 1 वाजता, आणि लॉग इन केलं तर पेपर एका सब्जेक्टचा आणि क्वेश्चन दुसऱ्या सब्जेक्टचे येतात, आणि क्वेश्चन आलं तर ऑप्शन 2 येतात, तर एखाद्या क्वेश्चनला ऑप्शन 5 येतात. म्हणजे हे सगळं जे विद्यार्थ्यांची जी अग्नी परीक्षाच घेत आहेत, आणि याच्यासाठी आम्हाला रात्री विद्यार्थ्यांचे फोन येतात 2:30 वाजता 3 वाजता. त्यानंतर आम्ही विद्यार्थी शहराध्यक्ष विशालदादा मोरे यांना संपर्क करतो. त्यानंतर विद्यार्थी सोल्युशन काय निघतं का नाही? चंद्रकांत, मी तुला थोडंसं थांबवतो. राज्यमंत्री बच्चू कडू आहेत आपल्यासोबत. बच्चू भाऊ, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. इतका का बरं विद्यापीठातल्या सगळ्याच ठिकाणी मोठा गोंधळ होतोय? म्हणजे ऑनलाईन आपण पहिल्यांदा घेतोय, त्यामुळे त्यात काही अडचणी येणार हे मान्य आहे, पण पुण्यासकट सगळीकडेच इतका घोळ? मला वाटतं काय झालंय, मी आता उदय सावंतशी भेटणारच आहोत, आता मंत्रालयातच आहे मी. त्यांना पण हा विषय गेलाच आहे त्यांच्या कानावर. एकतर पूर्ण निश्चित आणि सुटसुटीत झाल्याशिवाय आपण तयारीच करायला नको. पूर्ण व्यवस्थित अशी काही घाई करायची काही गरजही नव्हती. त्याचा ट्रायल पहिले घ्यायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टीचे, आणि मग ते खरं तर परीक्षेच्या समोर जायला पाहिजे होतं. पण असं न करता प्रशासनानं अशा पद्धतीनं समोर येणं मला वाटतं उचित नाही आहे. कारण विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेनं जर इतका गोंधळ केला असेल तर मग त्याचा जो संदेश आहे राज्यभर वाईट जातं. निश्चितच तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आणखीन एक गोष्ट तुमच्या नजरेस आणून देऊ इच्छितो की गोंडवाना विद्यापीठ म्हणजे गडचिरोलीतल्या विद्यापीठात सगळ्या परीक्षा व्यवस्थित होतात, निकाल जाहीर होतात, सगळं होतं. पण ज्याला आपण शिक्षणाची पंढरी म्हणतो, जिथे ब्रॉडबँड आहे, जिकडे हायफाय इंटरनेट सेवा आहेत, त्या पुण्यात होत नाही. काय झालंय, ह्या कोविडमुळे प्रशासनाची मानसिकता थोडीशी खचलेली आहे. त्यांना आता मजबूतीनं समोर यायला पाहिजे, अति आत्मविश्वासानं यायला पाहिजे. काही गोष्टी असं नाही का वाटत की मानसिकता यांची आहे, पण विद्यार्थ्यांवर किती ताण आहे? त्यांना देखील मानसिक ताणाला समोर जावं लागतंच आहे, आणि ती संख्या तर लाखोंनी आहे. अगदी बरोबर आहे. त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई केली पाहिजे. खरं तर मी त्याच्यासाठी मी ते न्यूज ऐकतच होतोय. मी आता सावंत साहेबांना भेटतो, मंत्री महोदयांना, आणि ते पण निश्चितच याच्यावर एक चांगला उपाययोजना करेल आणि संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे जर अशा पद्धतीनं होत असेल. निश्चित. बच्चूभाऊ, खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि आम्हाला अपेक्षा आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या या अडचणी तुम्ही ठळकपणाने थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मांडाल, कारण हे सगळ्यांना समजण्याची आवश्यकता आहे. अगदी खरं. आणि इतरही बातम्यांचं पुन्हा एकदा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय विद्यापीठांची कसोटी. आणि याच वृत्तमालिकेत पुन्हा एकदा जातोय आपण. संजय शेंडे आता आपल्या सोबत आहेत. संजय, आपण गोंडवाना विद्यापीठाचं उदाहरण बघितलं. 90 परीक्षांचे निकाल झालेत आणि त्यांचं काम संपलंय देखील. इथे अजून परीक्षाच होताना दिसत नाहीये. त्यांच्याकडून काय धडे शिकण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने, असं तिथल्या लोकांना वाटतं? निश्चितच रेणुका सर, मला सांगा, गोंडवाना विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागले, मात्र अमरावती विद्यापीठाचे निकाल काय परिषद रखडलेले आहे, आणि नोटाही सातत्यानं प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी लढते. विद्यार्थ्यांसाठी आपण काय करत नेमकं? या ऑनलाईन परीक्षेमुळं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्य या सगळ्यांना मनस्ताप होतो आहे. खरं तर या प्रकारामुळं विद्यापीठाची विश्वसनीयता कमी झालेली आहे. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे विद्यापीठ कायद्याचा उल्लंघन या ऑनलाईन परीक्षेमध्ये झालेला आपल्याला दिसतंय. गोपनीयतेचा भंग या परीक्षेमध्ये झालेला आहे. म्हणून नुटा संघटना माननीय राज्यपाल, माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे अशी मागणी करता येईल की या विद्यापीठाचे जे परीक्षा नियंत्रक आहे, माननीय कुलगुरू आहे, यांचा राजीनामा माननीय राज्यपाल आणि शिक्षण मंत्र्यांनी घ्यावा व त्यांच्यावर कार्यवाही करावी. तसेच या पद्धतीच्या ज्या कंपन्यांचे घोळ सगळ्याच विद्यापीठामध्ये दिसतंय, या कंपन्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नुटा संघटना करते आहे.
निश्चितच आता विद्यापीठाच्या कुलगुरूवरच कारवाई करावी अशी मागणी आता नुटा संघटनेने केलेली अगदी आहे. खरं आहे. मिलिंद संजय, सर. धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. आणि आपण बघतोय विद्यापीठ आणि त्याबरोबर कुलगुरूंवरच आता कारवाईची मागणी होताना दिसते. हा विषय आपण सातत्यानं लावून धरणार आहोत. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.